फायनल. मधुकरजी राणे साहेबांचे देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पॉवर प्ले नसेल बघा, पॉवर प्ले नाहीये. या सामना असेल 2 षटकांचा आणि दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. मेगा फायनल. एकदा जोरदार टाळ्यांनी या दोन्ही संघांचे स्वागत करूया. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. आपटीकर चषक मेगा फायनल. पहिला चेंडू मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल, फिल्डर डाऊन दी बॉल आणि चुकीचं जजमेंट. विशाल गायकर यांच्या चेंडू हातामध्ये देखील पडला नाहीये आणि मिळतंय हे जीवनदान रन मशीन सचिन मगरला. ज्या सचिन मगरने या स्पर्धेमध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पाडलाय, चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे आणि त्या सचिन मगरचा झेल ड्रॉप केलाय. मिळते एक धाव्या चेंडूवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज गणेश मगर. एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल. रोहित ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन देखील चांगली आहे. येथे हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 1. 2 षटकांचा सामना आहे. राजे शिवछत्रपती अनकरपाडा विपक्ष ओमसाई मानिवली. अनकरपाडा या टीमसाठी हे 3 ते 4 दिवस खूप लकी आहेत, कारण की सलग 2 मोठ्या स्पर्धांमध्ये ते क्वालिफाय झालेले आहेत. गोलंदाज रोहित ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि आता मात्र चूक होत नाहीये. सुरेख झेल पकडलाय राजेश गायकरने. फलंदाज झाले बाद लागतोय हा पहिला धक्का. गणेश मगर बॅक टू द पवेलियन. दयानंद हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय. शॉर्ट लेगला फलंदाज झाले बाद. दयानंद बॅक टू द पवेलियन. लागतोय अजून एक धक्का या षटकामध्ये राजे शिवछत्रपती अनकरपाडा संघाला. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष दादा गायकर यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा येत आहेत. रघुनाथ मामा गायकर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत. मानिवली या टीमला. मानिवली विपक्ष अनकरपाडा हा सामना सुरू आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज रोहित. ज्या रोहितने सेमीफायनलच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. हरेश मिरकुटेला बाद केलं होतं आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या. तोच रोहित आपण पाहतोय. प्रचंड वेग आहे रोहितच्या या गोलंदाजीमध्ये.
येतोय हा डॉट बॉल. एकच चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू फेकलेत आणि एकच धाव खर्च केली आहे आणि 2 फलंदाज बाद केलेत या षटकामध्ये. 2 षटकांचा सामना आहे. अंधार होत चाललेला आहे. 32 ग्रामीण संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. 30 संघांचा गाशा गुंडाळलाय. उरलेत फक्त हे 2 संघ शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 2 बाद 1. यस, अंतिम षटकामध्ये येत आहेत गोलंदाज मुकेश गायकर येतोय. या अंतिम षटकामध्ये स्ट्राईक इनला फलंदाज रण मशीन सचिन. संजय शेलार बर्थडे बॉय आहेत. संजय शेलार यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि 3535 रुपयांचं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिक साठी. संजय शेलार यांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. फुलटॉस बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न सफल. येतोय हा षटकार. सिक्सर किंग रण मशीन सचिन मगरच्या बॅट मधून पहिला ब्लास्ट, पहिला धमाका षटकार. धावसंख्या 7. अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल लॉंग ऑफला जज करतील आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद सचिन मगर. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन आहे मनीष. संघ अडचणीमध्ये सापडलाय कारण की शेवटच्या षटकामधील 4 चेंडू शिल्लक आहेत. प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय. या सामन्याचा आनंद घेत आहेत ते प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मुकेश गायकर गोलंदाजी मार्क वरती. लाऊड अपील फिंगर अप. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का. मनीष बॅक टू द पवेलियन. मानिवलीकर चषक तुमच्या भेटीसाठी येत आहे. 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी हा कालावधी आहे. 4 दिवसांचा. प्रवेश फी आहे 4000 रुपये आणि 32 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. पहिल्या क्रमांकासाठी 35,000 रुपयांचं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकासाठी 20,000 रुपयांचं पारितोषिक, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 10,000 रुपयांचं पारितोषिक. या स्पर्धेमध्ये ज्यांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी नितेश गायकर, भारत गायकर आणि अतुल वारगडे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. मानिवलीकर चषक 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी तुमच्या भेटीसाठी येत आहे. धावबादची संधी आहे. फलंदाज झालाय बाद चिंतामण. बॅक टू द पवेलियन. सध्याच्या घडीला इंस्टाग्राम वरती ट्रेंडिंगला असलेले हे सॉन्ग आहे. रवी धुमाळ आहेत महाराष्ट्र पोलीस स्ट्राईक एनला
आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. पंचांचा इशारा येतो लेग बाईज. धावसंख्या 1 पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगला खेळ राहिला होता अनकरपाड्या टीमचा, परंतु या अंतिम सामन्यामध्ये मेगा फायनलच्या मॅच मध्ये साजेसा खेळ करू शकले नाहीयेत. एक चेंडू शिल्लक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन रुपेश गायकर होते, त्यांना बीट केलं या चेंडूवरती आणि येतोय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. जिंकण्यासाठी बनवायचे आहेत धावा 9. 12 चेंडूंमध्ये. विजय दादा शिसवे यांना विनंती असेल आपल्या व्यासपीठावरती सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक आदरणीय मनोज यशवंतराव साहेब उपस्थित आहेत. संकल्प बिल्डर अँड डेव्हलपरचे सर्व आहेत. कल्याण शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. खऱ्या अर्थाने 3 ते 4 दिवस अनखरपाडे या टीमसाठी लकी आहेत. रविदादा, ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे, राजे शिवछत्रपती अनखरपाडा संघ देखील आज दाखल झालाय टॉप 4 मध्ये. उद्या त्यांचा सामना देखील आहे सेमीफायनलचा. 9 धाव बनवायचे आहेत. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. विजयदादा शिसवे यांचे शुभ हस्ते आपण मनोज यशवंतराव साहेबांचे इथे विशेष सन्मान करतोय. त्यानंतर दिनू शेठ कुंभार साहेब देखील उपस्थित आहेत. कुंभारपाडा या गावचे युवा उद्योजक आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. दिनू शेठ कुंभार साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. कैलासदादा शिसवे यांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. 9 धाव बनवायचे आहेत. त्यानंतर आपण विशेष सन्मान करूया. सर्व संघाला विनंती असेल ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलंय, त्यामुळे संपूर्ण आपटी बी या टीमला विनंती आहे. सचिन दादा, आपण या व्यासपीठावरती संपूर्ण संघाकडून आपण इथे विशेष सन्मान करूया. एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय शत्रुघ्न भोईर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. आगरी सेना तालुका अध्यक्ष, कल्याण शहर उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी आदरणीय शत्रुघ्न भोईर साहेबांचे इथे आपण हा भव्य सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. 9 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. नऊ धाव बनवायचे आहेत आणि ऐकूया आपण आवाज पुन्हा एकदा मुरबाडचा आवाज डोंगर नावेचा दीपवीर बिराडे यांना ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. शुभदादा बेर्ले देखील उपस्थित झालेले आहेत. आपटेकर चषकाच्या माध्यमातून आपल्या माणसाचा आपुलकीने मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. खास करून शॉल त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेले आहेत विशेष सन्मानासाठी. शुभाजी बोर्ले यांचे विशेष आभार. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. याच दे यासिडोला हा क्रीडा स्पर्धेचा अंतिम सोहळा प्रेक्षक आपल्या भेटीला होते. दर्दी प्रेक्षक सध्या मैदानाच्या 4ही बाजूला उपस्थित झालेले आहेत आणि ते आता साक्षीदार ठरतील आपटेकर चषकाच्या महाअंतिम 3ऱ्या पर्वाचे. अवघ्या 9 धाब्याची आवश्यकता. आघाडीसाठी मुकेश गायकर स्ट्रायकर रेंडला. बॉलर तयार. रवी मेजर पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथ डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. सचिन मगर यांची बॅट या मॅच मध्ये तलबली नाही. अवघ्या 8 धावा बनवल्या 2 षटकांमध्ये आणि मेगा फायनल मध्ये 9 धाब्याचं लक्ष समोर. अर्जुनजी बेर्ले साहेब ज्येष्ठ नागरिक उपस्थित झालेले आहेत. साहेबांचं विशेष आभार या स्पर्धेमधून. साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती आपटेकर चषकाच्या माध्यमातून अर्जुनजी बेर्ले साहेबांचं विशेष आभार. तर लक्ष 2 निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतात. एकीकडे अनुभवाचं भंडार आहे रवी मेजर आणि त्या सोबतीनं दुसऱ्या बाजूला आक्रमकतेचं माहेरघर अर्थातच मुकेश गायकर. मेगा फायनलचा सामना सध्या सुरू असताना 9 धाब्याची आवश्यकता आहे ओमसाहेब मानवली पाडा क्रिकेट संघाला चॅम्पियन बनण्यासाठी.
हा चेंडू फुलर लेन तो ड्राईव्ह केला समोर डीप मध्ये लॉंग ऑफ सेट आहे. एक सिंगल झाली पूर्ण सेकंडचा कॉल. नॉन स्ट्रायकर रेनला थ्रो थोडा लेझी आला. बॅकअप नाहीये डीप मध्ये. 2 धावा मिळत आहेत आणि 2 धाव्याच्या सोबतीनं मुकेश गायकर यांच्या सोबतीनं उमसाई मानिवली या टीमचं देखील खातं खुलं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलक पाहिलं तर 2 सध्या सुरू झालंय. अजून या मॅच मध्ये विजयासाठी 7 धाब्याची आवश्यकता. गोलंदाजीचा बोलबाला पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला तो उमसाई मानिवली क्रिकेट संघाचा आणि सध्या बॅटिंगची धुरा सांभाळत आहेत स्ट्रायकर एंडला मुकेश गायकर. फटका फसला मिसामिंग. मिड ऑफला फिल्डर जज करतोय आणि सेकंड टेम आता झेल पकडल्या. मुकेश गायकर मॅचची प्राइज विकेट. मुकेश माघारी परततोय. हा महत्वपूर्ण झटका बसतोय उमसाई मानिवली क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. संख्येवरती मुकेश माघारी परतलेले आहेत. मॅच अजून येवाने सामन्यामध्ये चुरस कायम आहे. थोडंसं दमट वातावरण याचाच फायदा घेत असताना गोलंदाज रवी मेजर यांनी आता दाखवलेला आपला अनुभव आपली परिपक्वता. मॅचची प्राइज विकेट अर्थातच मुकेश गायकरला त्यांनी माघारी धाडलेलं आहे. 2 धावा धावफलकावरती. 8 बॉल आता बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता ती म्हणजेच 7 धाब्याची. 9 धाब्याचं लक्ष आहे. 12 चेंडू 9 धावा समीकरण होतं. सुरुवातीला 2 डॉट चेंडू नंतर 2 धावा आल्या होत्या कव्हरच्या दिशेनं आणि मुकेश गायकर नुकताच वायडिश मिड ऑफला बाद झालेला आहे. तो माघारी परतलेला आहे. न्यू बॅटर राजेशला आपण बघत आहोत सध्या स्ट्रायकर एंडला. सामन्यामधील चुरस अजूनही कायम आहे. मेगा फायनल रंगायला हवी हीच अपेक्षा आता प्रेक्षक वर्गाची देखील. दोन्ही टीमचे पाठीराखे समर्थक देखील उपस्थित झालेले आहेत. हा महान टीम सोहळा. आपटीकर चषकाचा बॅट अँड पॅड मध्ये फुलर लेन ऑन साइडला दिली दिशा. काऊ कॉर्नरला फिल्डर सेट आहेत सचिन. व्हेरी गुड फिल्डिंग. थोडा ओव्हरथ्रो झालाय. बॅकअप आलेला लगेचच दुसरी धाव हवी होती मात्र रोखलं त्या ठिकाणी बॅटर राजेशनं अतुलला. एकच धाव धावफलकावरती येताना पाहायला मिळेल. सिंगल धाब्याच्या मदतीने धावफलक मार्गस्थ झालेले. 3 धावा धावफलकावरती. 3 ऑन बोर्ड. अजून विजयासाठी 6 धाब्याची आवश्यकता. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. रवी मेजर यांची इकॉनॉमिकल कामगिरी पहिल्या षटकामध्ये आपण बघत आहोत. निर्णायक 2 षटकांची लढत. 2 षटकांचा हा महाअंतिम सामना. आपटीकर चषकाचा हा ग्रँड फायनल मुकाबला. स्टील 1 to go. बॅकफुटर आले. चेंडू स्लाइस होतोय आणि शॉट तडम्याला आणखीन एक चांगला शॉट संपादित होतोय. रवी मेजर यांची जबरदस्त कामगिरी. सेलिब्रेशन सध्या सुरू झालंय. टीम राजे छत्रपती अनखरपाडा क्रिकेट संघाचं अवघ्या 3 धावा पहिल्या षटकामध्ये दिल्या आणि 2 निर्णायक धक्के आता दिलेत ते ओमसाई मानिवलीला. प्रेक्षक मॅच मध्ये चुरस कायम आहे. मॅच मध्ये संघर्ष कायम आहे. चॅम्पियन होण्यासाठी ओमसाई मानिवलीला 6 बॉल आता आवश्यकता 6 धावेची. आपण संपन्न करत आहोत आपली गावचे अष्टपैलू खेळाडू सुभाषजी बेर्ले यांचे बिरदाशी सन्मान्य अर्जुनजी बेर्ले साहेब ज्येष्ठ शिवसैनिक आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि अर्जुनजी बेर्ले साहेबांचा विशेष सन्मान आपण विजयजी शिशबे यांच्या शुभ हस्ते सन्मान कक्षामध्ये संपन्न करत आहोत. आपली गावचे अष्टपैलू खेळाडू सुभाषजी बेर्ले यांचे बिरदाशी आहेत. त्यांच्या वतीनं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेले आहे. अर्जुनजी बेर्ले साहेब आणि अर्जुनजी बेर्ले साहेबांचा विशेष सन्मान आपण विजयजी शिशबे यांच्या शुभ हस्ते सन्मान कक्षामध्ये स्वागत कक्षामध्ये संपन्न करत आहोत. पहिलं षटक रवी मेजर यांचं. काय जबरदस्त गोलंदाजी केली. कमी टोटल कशी डिफेंड केली जाईल चांगला सेटबॅक आता त्यांनी करून दिलेला आहे. 6 बॉलचा जयेश बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल बॅकफुटवर आले. ड्राईव्ह केला सॉफ्ट हँड रिलीज समोर मिड ऑफला बीट करत असताना बॉल झाला मागे डीप लॉंग ऑफला. 1 धाव त्या ठिकाणी झाले पूर्ण. प्रत्येक धावेसाठी संघर्ष सुरू आहे. हे आपटीकर चषक आहे. आता नाही तर परत कधीच नाही. वर्षभर या क्रीडा स्पर्धेची वाट तुम्हाला पाहावी लागेल. धावफलक 1 न पोहोचले. 4 या आकड्यावरती. 5 बॉल आता कंपल्सरी चेस या रूल नुसार 5 धाब्याची आवश्यकता. 5 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 5 बॉल. कंपल्सरी चेस. बॅटर आपण बघत आहोत विशाल आहेत स्ट्रायकर एंडला. 5 चेंडू 5. 5 बॉल 5. रिव्हर्स अटेम. शॉट थर्डमॅनला बॅकअप आलेलं आहे. चांगलं बॅकअप जे गोलंदाजाला हवं असतं. बायच्या स्वरूपात 1 धाव येताना पाहायला मिळेल. धावफलक पाहिलं तर 1 धावेच्या मदतीने पुढे पोहोचलेलं आहे.
याचबरोबर 5 धावा दाफलकावरती. सामना जसजसा पुढे चाललाय चुरस कायम आहे. प्रत्येक बॉल वरती जल्लोष आहे. ओमसाई मानिवली आणि त्या सोबतीनं राजे छत्रपती अनकरपाडा क्रिकेट संघाच्या पाठीराख्याच्या समर्थकांचा त्यांचं देखील खोऱ्यात आपण वेलकम. 4 बॉल 4 धावा. ऑन साइडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. बॉलने एष्ट्यानं धडक जरूर मारली मात्र बेल्स पडल्या नाही. फलंदाज बलवान आहेत, फलंदाज धनवान आहेत मात्र पंचांकडे आता अपील त्या ठिकाणी केली जाते आणि एक्झॅक्टली पाहावं लागेल घडतंय काय. पंचांचा निर्णय आता महत्वपूर्ण असेल. बॉलनं एष्ट्यानं धडक जरूर मारली परंतु बेल्स पडल्या नाहीत. फार रेअरली तुम्हाला पाहायला मिळतंय अशा स्थितीला, अशा कंडिशनला. चला, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. राजे छत्रपती अनकरपाडा लक्ष सुद्धा लगेचच आपलं क्षेत्रक्षेत्र सज्ज करायचंय आणि सामना कोणी जिंको यष्ट्यांना कोणी हात लावणार नाही. चला, आपापल्या जागेवरती पोहोचायचंय राजे छत्रपती अनकरपाडा संघ. चला, पंचांचा निर्णय अंतिम आणि अखेरचा असेल. एक धाव येताना पाहायला मिळेल. धावसंख्या दाफलकावरती एका धाव्याच्या मदतीने आपण बघत आहोत. सध्या फ्लाय झाली पुढे. ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड हा रूल केव्हा इम्प्लिमेंट होतो? जेव्हा बॅटर नकलत थ्रोला आडवा येतो तेव्हा या नियमाची अंमलबजावणी पंच करत असतात. मात्र तसं झालं नाही. बॉलर आणि त्या सोबतीनं बॅट्समन देखील आपला रनवे ट्रॅक वरती होता. बॅट्समन सुरक्षित आहे. एक धाव येताना पाहायला मिळेल. 3 चेंडू 3 धावा. मॅच अजूनही वॉन. दोन्ही टीमला समान संधी. हु विल बी द चॅम्पियन? विजेता होईल कोण? बॅकफुटवर आले, कव्हर्सला उडवलाय. लेफ्ट कव्हर ड्राईव्ह, एक सिंगल झाली. पूर्ण सेकंडचा कॉल. नॉन स्ट्रायकर एंड वरून कॉल करण्यात आला होता स्ट्रायकर एंडला आणि आता धाव बाद. धावचीची शिकार, रन आउट. फलंदाज बाद. मॅच मध्ये ट्विस्ट. चुरस अजूनही कायम. आणखीन एक झटका बसतोय टीम ओमसाई मानिवली क्रिकेट संघाला. वारे साहेबांचा विशेष सन्मान भाऊजी कांबरी यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत कक्षामध्ये संपन्न करत आहोत. प्रदीपजी वारे साहेब युवासेना कार्यकर्ते क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी आपटेकर चषकाच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठाशी संलग्न आहेत आणि साहेबांचा विशेष सन्मान आपण संपन्न करत आहोत. भाऊजी कांबरी यांच्या शुभ हस्ते. काय रंगतोय मेगा फायनलचा सामना. फायनल कशी असावी? तर फायनल अशी असावी जिथे एका धाब्यासाठी संघर्ष सध्या सुरू आहे. तो टीम राजे छत्रपती अनकरपाडाच्या विरोधात ओमसाई मानिवली क्रिकेट संघाचा अंतिम सामना आणि अंतिम सामन्यामध्ये जेतेपदासाठी आपटीकर चषकाचा मानाचा करंडक उचलण्यासाठी चुरस सध्या सुरू आहे. भिडन सध्या सुरू आहे. हा संघर्ष, हा कडवा प्रतिकार जरा सुरू आहे. काय मॅच रंगते. व्हॉट अ मॅच. असं वाटलं होतं पहिल्या षटकात सामना फिनिश होईल पण रवी मजर यांनी केलेली अप्रतिम गोलंदाजी आणि शेवटच्या षटकात जयेशने देखील आता आशा पल्लवित केलेल्या आहेत. हु विल बी द चॅम्पियन? न्यू बॅटर ऑन स्ट्रायकर एंडला विशाल. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये पाहिलं तर विजयासाठी आवश्यक धावसंख्या 2 चेंडू 2 धावा. रोशन आहेत स्ट्रायकर एंडला. न्यू बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला राजेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. चुरस अजूनही कायम आहे. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी. अगदी ओसंडून वाहतय मैदान. निमित्त एकच आपटेकर चषक. 2 चेंडू 2 धावा. हा चेंडू ड्राईव्ह करतात. कव्हर्स मधून बॉल काढलाय. एक सिंगल झाली. पूर्ण मिसफील्ड मिस्टेक आणि बॉल मागे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न जबरदस्त मात्र सामना जिंकलेला आहे ओमसाई मानिवली क्रिकेट संघानं. मनपूर्वक अभिनंदन ओमसाई मानिवली आणि टफ अँड हार्ड लक आपण देऊयात राजे छत्रपती अनकरपाडा क्रिकेट संघाला.
चषकाचं तिसरं